हॅलो, नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व ठीकच आहात. तर आज आहे रविवार. आज नोकरदारासाठी, ब्लॉगरसाठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी सुट्टीचा दिवस. पण आमच्या शेतकऱ्यांना कुठं असते तेव्हा सुट्टी. आज शाळेला पण सुट्टी होती रविवार. आणि सकाळ सकाळ मी आणि आई आलो होतो रानात. छोटी छोटी मका आहे, त्या मकाला मटेरियल घातलंय आणि म्हटलं मग चला ब्लॉग पण बनवूया आणि आईला तेवढीच थोडी मदत होईल. तर सकाळी आम्ही 10 वाजता आलो होतो, आता 11 वाजलेत. फक्त एक सरी राहिली घ्यायची. अशी स्पीड धरली ना आई म्हणत होते ब्लॉग काढ, तर म्हटलं आता परत ब्लॉग काढायला लागली घेऊन. परत बस वाटत मस्त वारा पण सुटलाय, आभाळ एकदम भरलंय, पावसाचं वातावरण झालंय. ऊन वगैरे काही नाही. नाहीतर ऊन असलं तर मग एवढं नसतं ना, फास्ट उरकलं पण नसतं. वारा आहे त्यामुळं. आणि सुट्टी आहे, घरी गेला करायचा अभ्यास. सकाळी लवकर उठून घरातली सुद्धा सर्व कामे करून आम्ही आलोय सर्व. मकाच्या बुडानं घातलंय मटेरियल, दाखवते तुम्हाला मी एकच सेकंदा. हे पहा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटेरियल घालायचंय. जास्त पण नाही घालायचं, म्हणजे त्याला असं म्हणजे करपल्यासारखं होतं ना नंतर पण, त्यामुळे जास्त पण नाही घालायचं. अशा प्रकारे असं मटेरियल घालून घेतलं. एवढा सगळ्या रानाला आम्ही अर्धा एकर आहे. फक्त एका तासात मी आणि आईने एवढ्या अर्धा एकर रानाला मटेरियल घालून घेतलेलं आहे. आणि ते मटेरियल असं विस्कटतात ना, ते विस्कटायचं नाही. म्हणजे ते असं आपण वाकून जसं मटेरियल घातलंय ना बुडात, त्या प्रकारचं मटेरियल असं बसतच नाही आपण असं विस्कटून टाकलं तर. म्हणून वाकून घालायचं, विस्कटायचं नाही. कारण गवत वगैरे असतं, गवताला पण जातं आणि गवताची वाढ होते जास्त. त्यापेक्षा वाकून घातल्याला खूप छान. थोडा त्रास होतो पण भारी येतं. बघू शकता वारं पण सुटले. तर तुम्हाला दाखवलं मी मक्याला मटेरियल कसं घालायचं. आणि मक्याला असं वाकूनच मटेरियल घालायचं. आणि मक्याची वाढ सुद्धा अशी जोमदार होते, म्हणजे फास्ट वाढ होते त्याची. आणि वाकून मटेरियल घालायचं पण काही सोपं काम नाही, कारण जास्त वाकून सुद्धा पाठीचा काना दुखतो. पण आईची साथ असल्यावर कशी चालत नाही. आईनं मी आणि असं म्हणजे अशी स्पीड पकडली की फक्त एका तासात आमचं काम फक्त झालं. एक साईड राहिली ती आई घेते. ही अशा प्रकारची रविवारची सुट्टी शेतात साजरी करून खूप भारी वाटतंय. आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे, चिरचिर येते, मस्त असं आभाळ आलंय. तर कशी वाटली तुम्हाला आमच्या मायलेकींची जोडी, कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या कष्टासाठी खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.